मला म्हातारीला आपलं वाटलं आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. आनंदाची बातमी म्हणजे? गणपतीच्या दिवसात जरा त्रास झाला तिला, त्याच्यामुळे अशक्तपणा आलाही एवढंच. तू जानकीच्या कानात जे काही बोललीस ते अहिल्याने ऐकलंय. थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान द्यायचं की काय? नाही, थेट नाही, पण ही परिस्थिती आपण त्यांच्यावर उलटवण्यात यश मिळवलं तर मुख्यमंत्री पदासाठी दावा करू शकतो. मी प्रेग्नंट आहे. गुड न्यूज आहे वाटते. पेडा का बर्फी? तुम्हाला तुमची कामं नाही आहेत का? काय झालं ते बाई? अशी का बसलीस आणि कसला एवढा विचार करतेस? अच्छा अच्छा जानकी गरोदर नाहीये याचं भलतच वाईट वाटलेलं दिसतंय तुला. तुला एवढा आनंद कसला झालाय? ती गरोदर नाहीये ही चांगलीच गोष्ट आहे, नाही तर मला प्रश्न पडला असता, हे मूल नक्की माझंच आहे ना? ज्या मुलीबद्दल बोलतोय ती गंगा जळा इतकी पवित्र आहे, लक्षात ठेव. का असं बोलून तिच्या काळजाला घर पाडतोस रे? कारण त्याचं काहीही झालं तरी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि खरा आनंद या गोष्टीचा आहे आत्याबाई की माझी अमृता पुन्हा या घरात परत आली आणि मला वाटतं तू माझ्या आनंदात सहभागी व्हावंस. मग आणखीन एक बातमी सांगून तुझा आनंद द्विगुणित करते मी. अमृता गरोदर आहे. थोड्या दिवसात ती आर्यनच्या मुलाची आई होणार आहे. अभिनंदन. अरे वा, थँक्यू. रात्री जेवण झाल्यानंतर अशी गरमागरम कॉफी प्यायला काय मजा येते ना? येते ना जानकी? जानकी, अमृता आता घरी राहायला आली आहे. आता या निमित्ताने का होईना तुमच्या दोघींमधले गैरसमज दूर करणं जरा सोपं जाईल. मला नाही गरज वाटत त्याची. तुला वाटत नसेल, मला गरज वाटते त्याची. तिच्या मनातले गैरसमज दूर होतील. माहित नाही. माहित नाही, पण गैरसमज दूर होणारच नाहीत असं धरून आपण ते दूर करण्याचे प्रयत्नही करायचे नाही आहेत का? आणि काय फायदा होणार आहे आता? फायदा? कमॉन जानकी, निदान एकमेकींकडे बघून नीट हसाल तरी. मला नाही वाटत असं काही होईल म्हणून. नाही, आणि मीच बोलणार नाही तिच्याशी. माझ्याशी न बोलून तिला सुख मिळणार असेल तर मी कशाला बळबळती अशी बोलायला जाऊ? एक लक्षात घे जानकी, या घरात जेव्हा तू एकटी पडली होतीस ना, तेव्हा तुझी बाजू घेऊन फक्त अमृता सगळ्यांशी लढली होती. जीवा भावाच्या मैत्रिणी होता तुम्ही दोघी जणी. मला एवढंच म्हणायचं आहे की आमच्यातले गैरसमज मिटवण्याच्या नादामध्ये ना
तुमच्यातले संबंध बिघडायला नको. कार होईल. तुला आनंद नाही झाला? आता बाई ही चेष्टा करण्याची वेळ नाही आहे. अरे अमृताच्या बाबतीत मी तुझी चेष्टा करेन असं वाटलं तरी कसं तुला? आता ही गोष्ट तुला पटतच नसेल तर मी काय करू शकते? ही जर का बातमी खरी असली तर ती आनंदाची बातमी नाही आहे. मी त्या आर्यन सरतापेचा वंश माझ्या मुलीच्या पोटात वाढू देणार नाही आतेबाई. अरे तू काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? मग काय आता गावभर पेढे वाटू? अरे आर्यन अमृताचा नवरा होता. असं तुम्ही मानत होतात. मी त्याला कधीही जावई मानला नव्हता. तुझ्या मान्या न मानण्याचा इथे प्रश्नच उद्भवत नाही. अमृता आर्यनच्या मुलाची आई होणार आहे हे सत्य तुला स्वीकारावंच लागेल. अमृता आर्यनच्या मुलाची आई तेव्हाच होईल जेव्हा ती त्या मुलाला जन्म देईल आणि मी त्या मुलाला या जगात येऊच देणार नाही. एरवी तुझ्या येण्याचा किती आनंद झाला असता मला. पण आता काय करावं तेच कळत नाही. तुझ्या येण्याचा आनंद की आर्यनच्या जाण्याचं दुःख. एका बाळाला वाढवण्यासाठी जेवढा वेळ लागतो ना तो आहे माझ्याकडे, पण जी मनस्थिती लागते त्याचं काय? अमृता काय एकटीच बडबडतेस? बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काही सांगू नकोस बाळा. सगळं कळलंय मला. आत्याबाईंनी सगळं सांगितलंय. पण तू काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. कसं ठीक होईल बाबा? या अशा परिस्थितीला मी कसं तोंड देऊ? ज्या कठीण परिस्थितीला तोंड द्यायचं होतं ते देऊन झालंय तुझं. आता तू तुझ्या वडिलांच्या घरी आली आहेस. तुझ्या घरी आली आहेस. नाही बाबा, हे घर माझं नाहीये आता. काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस अमृता. इतर कोणाचाही नाही इतका अधिकार अजूनही आहे तुझा या घरावर. हे बघ, तू जर मनात आणलंस ना तर सगळं परत पूर्वीसारखं व्यवस्थित होईल. बाबा मी काय करू? तू काही करू नकोस बाळा. तुझ्या बाबतीत जे निर्णय घ्यायचे आहेत ते मी घेईन. उद्याच आपण डॉक्टरांकडे जाऊ. सगळं ठीक होईल बाळा.
हॅलो. जानकी, अगं मी बोलतेय. बोल आई. अगं सारखं सारखं सांगण्याची गरज नाही. तू फोन केला ना की तुझा नंबर येतो इकडे. कशासाठी फोन केला होतास? अगं आत्याबाईंचा फोन आलता. म्हणत होत्या शिवला सांभाळण्यासाठी कोणी पोरगी असेल तर सांगा. हो, माझ्याचमुळे फोन केला होता त्यांनी. मग कोणी मिळाली का तुला? माझा सगळा दिवस शिवचा करण्यामध्येच जातो ग, म्हणून. होय, मिळाली की. अगं आपल्या शेजारच्याच गावातली आहे. सुगंधा नाव आहे तिचं. हं. अगं तिची आई देवळात येते ना, तिथंच ओळख झाली होती माझी. मला म्हणली माझ्या पोरीसाठी काय काम असेल तर सांगा. मग मी तिला पाठवून देऊ का तिकडं? तिला एकटीला नको पाठवू, त्याच्याबरोबर तू पण घे. बरं, पण आत्याबाईंच्या तेवढं कानावर घाल म्हणजे झालं. हा बर, नक्की सांगते. बाबा कसे? बरे आहेत की. तू पण काळजी घे. होय, तू बी तुझी काळजी घे. हा, ठेवते. हे अमृताताई काय अशी लहान मुलांसारखी बसलीये? चल ना आपण बागेत जाऊन खेळूया. गण्या, नको रे, मला आत्ताच उलट्या होत आहेत. तू कुठे एसटीने प्रवास करत होती का? नाही, कारण एसटीने प्रवास केला ना की अशा उलट्या होतात. नाही अरे, मला वेगळ्याच कारणाने उलट्या होत आहेत. कशामुळे मला सांग ना. गण्या, मी नाही सांगू शकत तुला. नाही ना, मग चल ना, खेळायला चल ना. अगं ताई, गण्या, ऐकून तरी घे माझं. अगं ताई चल ना. काय चाललंय? हात सोड आधी तिचा, हात सोड. मला कंटाळा आलाय, मला खेळायला जायचंय. अरे पण मग तुला कोणी अडवलंय? तू जा ना खेळायला. वाटलं तर पांडूला घेऊन जा. हा, जा. पण ही का नाही येते? अरे बाबा, बरं वाटत नाहीये तिला. काय झालंय? आता तुला काय करायचंय? त्याला ना बाई एक प्रश्न भारी पडतात. तर जा पळ खेळायला. आत्याजी, अजून किती दिवस तू असं खोटं बोलून त्याला पळवणार आहेस? अगं, कधी ना कधी तुला खरं सांगावंच लागणार आहे ना. हे बघ गण्या, मी तुझ्याबरोबर खेळायला येऊ शकत नाही कारण थोड्याच दिवसात मी आई होणार आहे. आई शपथ. म्हणजे तुला बाळ होणार आहे? कधी? पण तुझं पोट तर नाही दिसत आहे. आता याच्या प्रश्नांना कोण उत्तर देणार? अरे जा ना बाबा, पळ. मी आता प्रश्न अजिबात नाही विचारणार. मी आता फक्त बाळ येण्याची वाट बघणार. आणि एकदा का बाळ आलं की मी त्याच्याबरोबर दिवसभर खेळत बसणार. आपल्या घरात बाळ येणार, आपल्या घरात बाळ येणार, बाळ येणार, बाळ येणार. ए ताई, 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 ताई. अरे काय? आता जेडा झालाय, सकाळ झालं उड्या मारायला. मी आता नुसतं उड्या नाही मारणार आहे, तर थोड्या वेळानंतर असा नाचणार आहे. नाचायला झालं काय? ताई उगाच ओरडू नको तू माझ्या अंगावर. आणि तसं पण ओरडून काहीच उपयोग नाहीये. मी जर का तुझ्याशी बोलायचे बंद झाले ना, तर तू काय घरातल्या भिंतींशी बोलणार आहेस का? ते मग मी माझं बघून घेईन, कळलं ना? आता मला कुणाचीच गरज नाहीये. चरबी चढलेली दिसते अंगावर. मग चरबी चढणारच ना, कारण आता या घरात मी एकटाच लहान मुलगा नाहीये. माझ्या बरोबर माझा एक दोस्त पण येणार आहे. म्हणजे रमावती पोरांना वगैरे बोलवलं की काय तू? काही काय ताई, मी आत्ताच अमृताताईला भेटून आलोय. आत्याबाई पण होत्या. अमृताताई म्हणाली की तिला बाळ होणार आहे. काय? उगीच काहीतरी बोलू नको. तुला काय माहिती? अगं ताई, मी खरं सांगतोय, मी आत्ताच भेटून आलो ना तिला. आत्याबाई पण खूप खुश होत्या. खरं? हो? अरे गण्या, तर मी मामा होणार. या नाच्या, मी मामा होणार, मी मामा होणार, मी मामा होणार, मी मामा होणार. भरभर सांगत सुटेल बघ. याला म्हणजे ना काही सांगायची म्हणून सोय नाही. जाऊ दे का आत्याजी, किती आनंद झालाय बघ ना त्याला. अमृता, नरसिंहा भेटला ना तुला नंतर?
काही बोलला तो? खूप आनंद झालाय त्यांना. मला म्हणाले उद्या आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया. असं नरसिंह म्हणाला? हो. पण त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? बाबांना आनंद होणारच ना. उलट मला तर असं वाटतं की सगळ्यात जास्त आनंद त्यांनाच झालाय. अगं पण नक्की दुसरं काहीही बोलला नाही तो? थोडे अस्वस्थ वाटले, पण मला वाटतं माझ्या काळजीमुळेच असतील. बरं बरं, तो नेईलच तुला डॉक्टरकडे, पण त्याच्या आधी आपण दोघे एकदा जाऊन येऊया. हां, आलेच मी. साहेब, वाचा. सरकारी बांधकाम प्रकल्पातील लोखंड मालाच्या गैरव्यवहारात मुख्यमंत्र्याच्या मुलाचा हात. साहेब, आता काय करायचं सांगा. उंट जरा डोंगराच्या खाली येऊन थांबलाय. पुढे नाही वाकनीस, या पुढचा प्रवास खूप महत्वाचा असणार आहे. प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं. मुख्यमंत्र्यांना थोडा जरी संशय आला तरी प्रकरण आपल्या अंगाशी येईल. साहेब, पण आज ना उद्या उघडपणे आपल्याला या लढाईत उतरावंच लागणार आहे. ते जेव्हा उतरायचं तेव्हा उतरूसो वागणेस. तोपर्यंत खबरदारी बाळगलीच पाहिजे. साहेब, ही बातमी आज प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये आली आहे, पण या कानाचं त्या कानाला सुद्धा कळालेलं नाहीये. पण वाकणेस, या प्रकरणाचा फायदा आपल्यालाच व्हायला हवा. नाही तर आयत्या वेळावर बसलेल्या नागोबांची संख्या काही कमी नाही. साहेब, सध्या तरी मुख्यमंत्री पदासाठी उडी घेतील असा एकही मंत्री नाहीये तुमच्याशिवाय. पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे? पुरंदरे साहेबांना मिटिंगला बोलवलं मी. अर्ध्या तासामध्ये ते येतीलच. मला वाटतं साहेब, पक्षांतर्गत बंडाळ्या त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच पार पाडाव्यात. आणि वाकणीस, या गैरव्यवहार प्रकरणातील अजून माहिती मला हवी आहे. आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावा. ती सगळी व्यवस्था झाली आहे साहेब. अजून या प्रकरणामध्ये बऱ्याच आमदारांची जमवाजमव करायची आहे. मी येतो. या. हे बघ अमृता, मी जरी आई झाले नसले तरी आई झाल्यावर काय काळजी घ्यायची असते हे माझ्या इतकं चांगलं कोणालाच माहीत नसेल. म्हणूनच सांगते, या दिवसात स्वतःला अत्यंत जपायचं. हं? हो. आत्या आजीने तर माझ्या दिवसभराचं टाइम टेबलच बनवून ठेवलंय. मी काय सांगते अमृता, तू तुझी डिलिव्हरी परदेशातच जाऊन कर ना. म्हणजे उगाच इथली कटकट नको. माझंही स्वप्न होतं माझी डिलिव्हरी परदेशात करायची, पण स्वप्न स्वप्नच राहिलं. जाऊ दे ना काकू, कशाला उगाच तो विषय काढतेस. तू गप्प बस. हे बघ, तुझ्या बाळणपणाचं सगळं मी करणार आहे. नर्मदा वहिनी असती तर तिने सगळं केलं असतं ना. मग आता त्यांच्या जागी मला समज. अमृता, प्रसाद, मला तुझ्या हातून काहीही नकोय. देवाचा प्रसाद आहे, नाही म्हणून नाही. तुझा राग माझ्यावर आहे ना, देवावर नाही ना. अहिल्याताई, द्या तिला. अमृता, या दिवसात खाण्यापिण्याची पथ्य पाळली पाहिजे.
देवाचा प्रसाद चांगला असतो, पण तो कोणी दिलाय, कोणत्या भावनेने दिलाय तेही पाहिलं पाहिजे ना. तुझ्या नवऱ्याचं काय झालं माहितीये ना, म्हणून सांगते, आता होणाऱ्या बाळाला जप.